धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथील बसस्थानक परिसरात एसटी वाहतुकीस अडथळा ठरणारे खासगी प्रवासी वाहन हटवण्यास सांगितल्याच्या कारणावरून संबंधित वाहन चालकासह त्याच्या साथीदाराने एसटी बस चालकास मारहाण केल्याची घटना घडली। मी दोंडाईच्या आगारातून चालक 1339 ड्युटीवर जात असताना पुणे दोंडाईच्या ही बस माझी 2072 नंबरची गाडी घेऊन जात असताना बस स्टँड आवारात पोहोचल्यानंतर माझे नेमलेल्या गेटावर एक MH18 AC 0219 नंबरची गाडी प्रायव्हेट असून आमच्या गेट आडवून थांबलेली गाडी। मला अडचण आल्यामुळे मी त्या इसमास सांगितलं की भाऊ मला जाऊ दे, मला वेळ झाला आहे, अगोदरच लेट। तर त्या इसमाने मला अरेतोरेची भाषा केली, परंतु मी सांगितलं भाऊ आपला नेहमीच आहे, मी जाऊ दे म्हणलं, आता काय बोलायचं नाही। त्या इसमाने डायरेक्ट शिवीगाळ करायचा प्रयत्न, तरी मी सांगितलं भाऊ शिवीगाळ करू नको, मला माझा मार्ग मोकळा कर, जाऊ दे, मी लेट आहे अगोदर। तरी त्या इसमाने 4-5 लोक जमवून त्याला जे काही वाटलं त्या पद्धतीने मारहाण केली व मारहाण केल्यानंतर जीवे मारण्याची धमकी दिली। या घटनेनंतर बस चालक वाहकांनी दोंडाईचा बसस्थानक बाहेर रास्ता रोको आंदोलन करून चक्काजाम केला आहे। मात्र प्रवाशांना वेठीस धरणे योग्य होणार नसल्यामुळे अर्ध्या तासाने हे आंदोलन मागे घेण्यात आले। या प्रकरणी रमेश शिरसाट यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चौघांविरुद्ध दोंडाईचा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। प्रतिनिधी समाधान ठाकरे, समाजशील न्यूज, दोंडाईचा धुळे।